लाडके युवा सेना प्रमुख आदरणीय अच्युत ठाकरे साहेब आपले वेगळ्या नगरीत मनपूर्वक स्वागत तुझ्या सर्वांना विनंती की आपण फोटोग्राफी झाली नंतर आपण तुझ्या बसून घ्यावं. फुलं टाकू नका. कृपया सर्वांना विनंती आहे. फुलं टाकू नका. आदित्य साहेब आपलं मनपूर्वक या दरेगाव नगरीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विनंती करतो की त्यांनी आदित्य साहेबांच्या गुंडाळण्याच्या दौऱ्यामध्ये आम्ही मनपूर्वक. मी ऐकून आहे जरा खालती वा बसा खालती उतरा बसून घ्या सगळ्यांनी. बसून घ्या दादा सगळ्यांनी बसून घ्या कृपया मेहनती सगळे आपण बसून घ्या. कृपया मेहनती सगळी बरं. काल परवाकडे मला वाटतं काल रात्री बॅनर कोणीतरी आपले फाडले होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो अशा चिंधी चोरांकडे लक्ष देऊ नका. ते काही फाडू नाही शकत. त्यांच्या हातात नुसतं बॅनर आहे फाडायला. पण आज मी त्यांचे इथे मुखवटा फाडायला आलेलो आहे. त्यांच्या जर मला इथे विचारू इच्छितो की या राज्यामध्ये जे घाणेरडं राजकारण सुरू आहे हे तुम्हाला मान्य आहे का? तुमचे स्थानिक आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे ती गद्दारी तुम्हाला मान्य आहे का? जे मोठ्या आवाजात भाषण देतात, शेरोशायरी करतात, हम ये नहीं बदलते वो नहीं बदलते, तुम्हाला मान्य आहे का? हेच राजकारण मी बदलायला निघालेलो आहे. खरं तर गेले अनेक वर्ष या राजकारणात असताना सक्रिय असताना गेले 10-12 वर्ष तर मी सगळीकडे फिरत आहे. पण मी जेव्हा राजकारणात येत होतो मला त्याच वेळी 12 वर्षापूर्वी कोणीतरी सांगितलं की आदित्य तू राजकारणात जाऊ नको. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. राजकारणात चांगल्या लोकांचं काम नसतं. आणि हे जे काही घाणेरडं राजकारण झालेलं आहे ते एवढंच सिद्ध करायला झालेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. पण आज या महाराष्ट्र चित्र काय आहे आपण बघता. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार चाललेले आहेत. महिलांचा आवाज कोणी ऐकत नाहीये. शेतकरी त्रस्त आहेत. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. आम्ही सगळेच शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही विधान भवनात आवाज उठवायचा प्रयत्न करत आहोत की ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. ते कोणी ऐकायला तयार नाहीये. या महाराष्ट्राच्या सगळ्या रस्त्यावर परवा पण मी मुंबई गोवा होतो, काल ठाणे बेलापूर बघत होतो, सगळीकडे भयानक खड्डे पडलेले आहेत पण कोणी उत्तर द्यायला तयार नाहीये. काल परवाकडे एका बोटीमध्ये AK-47 सापडलेली आहे. आज मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज आलेला आहे की मुंबई काहीतरी घडू शकतं. पण कोणी कोणाचं काही बघत नाहीये. जनतेचा आवाज कोणी ऐकायला तयार नाहीये. आज ते 40 गद्दार निर्लज्ज लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत. ते लोकांचा विचार न करता स्वतःचा विचार करतायत. स्वतःच्या स्वार्थापायी तिथे गेलेले आहेत. महाराष्ट्राचा विचार करून गेलेले नाहीयेत. आज इथून जी मला घोषणा येत होती 50 खोके किती खोके काल ह्या महाराष्ट्राच्या तात्पुरतं राहिलेले मुख्यमंत्री तुम्ही लक्षात घ्या. तात्पुरतं बोलतोय कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, बेईमानांचं आहे. कोसळणारच. पण हे जरा खालती डोकं वरती पाय नका बोलू. त्याला शीर्षासन बोलतात. त्याच्यातून पण फायदा असतो लोकांचा. पण ह्या 40 लोकांचं तुम्ही बघा. हे जे काही खोके ओके वगैरे झालेलं आहे. काल तात्पुरतं मुख्यमंत्री बोलले की आम्ही थर लावले, 50 थर लावले. हे 50 थर नव्हते, हे 50 खोके लावलेले आहे. मला तुम्ही सांगा हे जे काही मी ऐकून आहे कोण 25 खोके बोलता, कोण 50 खोके बोलता, कोण 75 खोके बोलता. लोकांमध्ये काही आलं आहे का?
महाराष्ट्रामध्ये कुठे समृद्धी सुख शांती काही आली आहे का? काही नवीन घडलं आहे का? या सरकार गेल्यानंतर तुम्ही बघा, या सरकारमधून कोणी राजकीय माणूस, कोणी लोकप्रतिनिधी, मी इथे उभं राहून त्या गद्दारांना सांगू इच्छितो, इथे या जरा बघा या मनांच्या लोकांच्या मनात भावना काय आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाला गद्दारी आवडत नाही, महाराष्ट्रामध्ये कोणाला गद्दारी आवडत नाही, आणि ही गद्दारी महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे मला माहिती आहे. पण आज जसं मी सांगितलं ना की 50 थर लावले, 50 खोके लावले. आज मी मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की तुम्ही दहीहंडीचे थर लावले, तुम्ही दहीहंडीवरती चढलात, हंडी फोडलीत, आमचं सरकार पाडलं. जे लोकांचं सरकार होतं, हे जनतेचं सरकार होतं, शेतकऱ्यांचं सरकार होतं, महिलांचं होतं, तरुणांचं सरकार होतं, ते तुम्ही पाडलं. ठीक आहे, पाडलं तर पाडलं. मलाही तुम्ही एकट्याने खाल्ली. तुमच्या बरोबर जे 40 गद्दार गेले त्यांचं काय झालं? काही काही लोक, आता पण मी तिथून येत होतो, आज इथे आल्यानंतर, मगाशी पाचोऱ्यात होतो, इथे आल्यानंतर मी तिथे पण विचारलं की 40 गद्दारांना मिळालं तरी काय, 40 गद्दारांना मिळालं काय? ते कपिल शर्माचा शो बघितलाय का कोणी? बाबाजींना खुल्लू आठवतो का? अजून काय मिळालं? म्हणजे असं झालेलं की महाविकास आघाडी सरकारमध्ये हे 8 लोक की 9 लोक मंत्री होते, इथे बरे होते, तिथे त्यांची लाज देखील काढली आणि त्यांची जागा पण दाखवली त्यांना बरोबर. सगळी खाती त्यांची डाऊनग्रेड केलेली आहे. चेहरे बघा त्यांचे विधान भवनामध्ये काय झाले, एकच चेहऱ्यावर दिसतं, गेम झाला रे बाबा, मोठा गेम झाला. जे आमचे कृषी मंत्री होते त्यांना काय दिलंय, कुठचं तरी खातं फाडलं आणि यांना चिकटून दिलं. असेच कितीतरी मंत्री मी मोजून दाखतो, आधीची खाती होती तशी दिली किंवा आधीपेक्षा कमी दिलेली. पण मग माझा हा प्रश्न हाच परत येतो की जर तुम्हाला तिथे जाऊन तसं करायचं होतं, मग आमचं नक्की काय चुकलं? काय नक्की उद्धव साहेबांचं आणि माझं चुकलं? काय नक्की या शिवसैनिकांचं चुकलं? काय नक्की आमचं सगळ्यांचं चुकलं की आम्ही तुम्हाला डोक्यावर बसवलेलं, आम्ही तुम्हाला खांद्यावर नाचवलेलं, आम्ही तुम्हाला निवडून दिलेला, दिवस रात्र मेहनत केली की नव्हती केली? जेव्हा शिवसेनेने हे तिकीट दिलं तुम्ही प्रचार केला की नाही केला? निवडणुकीसाठी प्रचार केला की नाही केला? मतदान केलं की नाही केलं? जिंकलेत ते, तुम्हाला काय मिळालं? मंत्री झाले ते, तुम्हाला काय मिळालं? गद्दारी केली त्यांनी, तुम्हाला काय मिळालं? खोके खाल्ले असतील त्यांनी, तुम्हाला काय मिळालं? काहीच नाही मिळालं. आता तर त्यांना पण काही नाही मिळालं. मग गद्दारी केली कशाला? पाठीत खंजीर खुपसला कशाला? हो, स्वतःला तुम्ही जशी मोठी भाषणे देता, कडक आवाजमध्ये बोलण्याची हिंमत करता स्टेजवर असताना, एवढी हिंमत होती ना तर छातीवर वार करून आमच्या जायचं होतं, पाठीवर नाही. सांगू का? जाऊ दे, काही गोष्टी सांगायच्या नाहीये. सांगतो मी, सत्तेचा माज दाखवू नका आम्हाला. ही जनता आहे, जनता शांत बसणार नाही. तुम्ही जर आम्हाला बोलायला लावलात तर इकडच्या आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, इकडच्या गद्दारांनी आम्हाला वर्षा बंगल्यात खरं कारण त्यांचं जाण्याचं सांगितलं ना, ते मला जनतेसमोर बोलायला लागेल. मला बोलायचं आहे. ठीक आहे, मी एका कोड्यामध्ये बोलतो. त्यांच्यावर काही दडपण होती, मला माहिती नाही. पण आज माझं हेच आहे, आज माझं तेच म्हणणं आहे. जाऊ दे ती आपली भाषा नाही. पण आज माझं तेच म्हणणं आहे, परत मी एकदा सांगतोय की ज्याने गद्दारी केली असेल, ज्या 40 लोकांनी गद्दारी केली असेल, तुम्हाला तिथे राहायचं असेल ना, आनंदात राहा. या महाराष्ट्रामध्ये कधीही राजकीय संस्कृती एवढी घाणेरडी केली नव्हती. कधी महाराष्ट्राचा तुम्ही चेहरा असा बदललेला नव्हता जसा आता तुम्ही दिसतोय. सगळ्या महाराष्ट्राला हे जे सांगतात ना तात्पुरतं मुख्यमंत्री, 33 देशांनी आमच्या क्रांतीची नोंद घेतली. क्रांतीची नाही, तुमच्या निर्लज्ज गद्दारीची नोंद घेतली 33 देशांनी. महाराष्ट्राचं नाव तुम्ही खराब केलेलं आहे. आम्ही मेहनत घेत होतो ह्या महाराष्ट्रासाठी. शिवसेना होती, काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होते, सगळे मित्रपक्ष होते, ही जनता होती, शेतकरी, महिला, तरुण, सगळे लोक एकत्र येऊन काम करत होते, ह्या महाराष्ट्रासाठी काम करत होते. पण आज मी त्या गद्दारांना सांगू इच्छितो, इथे तुमच्या साक्षीने सांगू इच्छितो की जर तुम्हाला तिथे राहायचं असेल, तुमच्यावर काही दडपण असू शकतात, मला माहिती आहे, लोकांना माहिती आहे, दडपण असू शकतात किंवा आमिष दाखवली असतात. एक तर दडपण असतील किंवा काही खोके बिके असतील.
एकदम ओके झाले असतील, ठीक आहे, ओके होऊन फिरा, माझं काही म्हणणं नाहीये. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्हाला तिथे राहायचं असेल, आनंदात राहायचं असेल, मंत्री म्हणून राहायचं असेल, राहा, काही सांगणं नाही. माझं एकच म्हणणं आहे, थोडी जर तुमच्यात हिंमत असेल ना आणि थोडीशी लाज उरली असेल ना, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. होऊन जाऊ दे एकदाच ह्या महाराष्ट्रामध्ये, चालेल ना? हे माझ्या तरी मनाला पटणारं नाहीये. आज मी तुम्हाला इथे विचारू इच्छितो, तुम्ही तरुण सगळे आहात, इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, इथे महिला बसलेल्या आहेत, ही गद्दारी जी झाली एका चांगल्या माणसाच्या पाठीत जो खंजीर खूप बसलाय, तुम्हाला पटणार आहे का? नाही पटणार आहे, कोणाला पटणारा नाहीये. जो महाराष्ट्र पुढे चाललेला, ज्या महाराष्ट्राने या आपल्या राज्यामध्ये, ज्या सरकारने, ज्या मुख्यमंत्र्यांनी या सरकारमध्ये असताना उद्धव साहेबांनी आपल्या राज्यात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरले. नोकऱ्या आल्या, नवीन उद्योग आले, शिक्षण पद्धती आपण बदलत होतो. आपल्याला आठवत असेल, कोविडचा काळ जेव्हा होता, आपल्या मनात जेव्हा भीती होती, तेव्हा उद्धव साहेबांनी कसं आपल्याला सर्वांना सांभाळलेलं आहे. आणि याचं कौतुक आपल्या महाविकास आघाडी सरकारचं कौतुक असेल, उद्धव साहेबांचं कौतुक असेल. नुसतं राज्यात नाही, नुसतं देशात नाही, तर जगभरात झालं. आपलं धारावी मॉडेल असेल किंवा मुंबई मॉडेल असेल किंवा महाराष्ट्र मॉडेल असेल. पण अशाच्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. काय सांगतात सगळीकडे फिरत की आम्ही क्रांती केली, आम्ही बंड केला, आम्ही उठाव केला. थोडी तरी लाज असायला पाहिजे. उठाव करायला, बंड करायला, क्रांती करायला हिंमत लागते. तुम्ही डरपोकासारखे पळून गेलात. तुम्ही गद्दार आहात. तुम्ही गद्दारीचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरणार आहात. तुम्ही गद्दारी करायला पहिले कुठे गेले होते? सुरतेला गेले. त्याच्या आधी इकडचे जे होते ते माझ्यासोबत गाडीत बसलेले. काही वेळेनंतर थोडं थरकाप होतो. मला सांगतायत की तुम्ही फिरायला पाहिजे होतं, फिरायला पाहिजे होतं. तुम्ही पण मंत्री होतात, तुम्ही पण पालकमंत्री होतात, तुम्ही का नाही फिरलात? तुमच्याकडे जे खातं होतं ना, त्या खात्यासाठी मी आदिवासी पाड्यांमध्ये गेलो, जिथे रस्ता नव्हता आणि वीज नव्हती आणि तिथे पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही होतात कुठे? 3 दौरे 4 दौरे माझे असे झाले. पालघर जिल्ह्यात असेल, ठाणे जिल्ह्यात असेल, नाशिक जिल्ह्यात असेल. ठीक आहे, पण मला जास्ती बोलायचं नाही. पण मला राग या गोष्टीचा येतो, मला दुःख या गोष्टीचं होतं की सुरतेवरनं ज्या गुवाहाटीमध्ये गेले, त्याच गुवाहाटीमध्ये आपण बघितलं असेल, आपल्या टीव्हीवर 2 वेगवेगळी चित्र येत होती. एक चित्र होतं आपल्या ह्या निर्लज्ज गद्दारांचं, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून फिरत होते. काही हातात रुमाल होता, काही खाकीत रुमाल होता, काही 7 नंतर दिसेनाशे व्हायचे. इथे दिसतात का? जाऊ दे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या गुवाहाटीमध्ये गेले, ज्या आसाममध्ये गेले, जर हे सांगत होते की यांच्या रक्तात शिवसेना आहे, जर यांनी सांगितलं असतं की मी त्यांची माझ्यात शिकवण आहे, तर त्या गुवाहाटीमध्ये मजा मस्ती नसते केली या लोकांनी, धांगड-धिंगा नसतं घालला. कारण त्याच आसाममध्ये महापूर आलेला, लाखो लोक बेघर झालेली, राहायला घर नव्हती, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हती. आणि त्याच आसाममध्ये जिथे मुख्यमंत्री, तिकडचे स्थानिक मुख्यमंत्री देशाला अपील करत होते की आमच्या राज्याला मदत करा, त्यावेळी आपले 40 निर्लज्ज गद्दार खोके घेऊन ओके झालेले आणि मजा मस्ती करत होते. ह्यांच्या रक्तात जर शिवसेना असती तर हे उतरले असते, मदत केली असती यांनी. पण मतदार नाहीत, प्रेस नाही, तर दाखवायचं कोणाला आणि कशाला? म्हणून हॉटेलमध्ये मजा करत बसले. तिथून कुठे आले पुढे? गोवा. आणि तिथे मला खरं दुःख झालं. कारण जे हे सांगत असतात की आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आमच्या हातात खरा भगवा झेंडा आहे, आम्ही अमुक, आम्ही तमुक. जर हे खरे शिवसैनिक असते ना, तर ज्या मिनिटाला उद्धव साहेबांनी, म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांनी, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ना, त्या मिनिटाला हे टेबलावर नाचून हातवारे नसते केले, टेबलावर चढून नाचले. हे तुमचे लोक तुम्ही बघितलं की नाही? बघितलं की नाही तो व्हिडिओ? हे 40 लोक टेबलांवर उड्या मारून नाचत होते, हातवारे करत होते. हे लोक तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? हे लोक तुमचे सरकार म्हणून फिरू शकतात का? हे लोक तुमचे मंत्री होऊ शकतात का? ओ, हे लोक ज्या उद्धव साहेबांचे आणि शिवसेनेचे नाही झाले, हे महाराष्ट्राचे काय होणार? हे तुमचे आमचे काय होणार?
साहेबांनी त्यांचा राजकीय जन्म कळून घेतला, सामाजिक ओळख दिली, तिकीट दिलं. सरकार नसतं तर जपायचं, सरकार असलं तर मंत्रीपद, कारण तर पडून जातील, गद्दारी तर रक्तातच आहे. हे अशा लोकांना सगळं काही यांच्यासाठी केल्यानंतर अशा पाठीत खंजीर खुपसून जातात. हे लोक उद्धव साहेबांचे नाही झाले, तुमचे काय होणार तुम्ही विचार करा. पण ही वृत्ती लक्षात घ्या तुम्ही. ही वृत्ती भयानक वृत्ती आहे, ही राक्षसी वृत्ती आहे. ही वृत्ती ही काही रामराज्याची नाहीये, ही रावण राज्याची वृत्ती आहे. तुम्ही विचार करा ही वृत्ती कशी आहे. जेव्हा उद्धव साहेब आजारी होते, त्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यांच्यावर उद्धव साहेबांवर 2 ऑपरेशन झाले दिवाळीच्या काळात. दिवाळी झाले 2 ऑपरेशन झाले. इथे ऑपरेशन ज्यांची झाली असतील त्यांना माहिती, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती एक भीतीदायक वातावरण असतं. साधा आपण कोविडची लस जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आपल्या मनात भीती असते, दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं एक नाही, दुसऱ्यांदा जेव्हा ऑपरेशन झालं, इमर्जन्सी ऑपरेशन होतं, मणक्याचं होतं. खरं तर उद्धव साहेब नाहीतर काही लोक कशीही वागतात, कशीही झुकतात, सत्तेसमोर काही करत असतात. पण उद्धव साहेबांचं जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं तेव्हा उद्धव साहेब जास्ती हलू शकत नव्हते, हातपाय जास्ती हलत नव्हते, बेडमधून जास्ती फिरू शकत नव्हते. जेवढी काही ताकद होती तेवढी जमा करून उद्धव साहेब त्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या काळामध्ये खरोखर भेटू शकत नव्हते. पण व्हॉट्सअपवर असेल, फोनवर असेल, VCवर असेल, मंत्रिमंडळाच्या बैठका असतील. कोविडचा काळ होता, आपल्याला आठवत असेल, कोविड झपाट्याने वाढत होतं. जिल्हाधिकाऱ्यांची असेल, SP-ची असेल, आमदार खासदारांची असेल, मंत्र्यांची असेल, चर्चा करायची की आपल्या महाराष्ट्राला जपायचं आहे, उद्योग तर पुढे येण्याचे, पण कोविडचे रुग्ण कसे कमी करता येईल ह्याच्यावर उद्धव साहेबांचं लक्ष होतं. पूर्णपणे लक्ष हे उद्धव साहेबांचं त्याच्यावर होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, दुसरं ऑपरेशन झालंय, व्यक्ती जास्ती हलू शकत नाही, माणसामध्ये जास्ती ताकद नाही, तरी देखील 3 ते 4 तास प्रत्येक दिवशी जेवढी काही ताकद आहे तेवढी ताकद वापरून उद्धव साहेब महाराष्ट्राची चिंता करत होते. आणि त्यावेळेला हे 40 गद्दार लोक काय विचार करत होते? गद्दारीचा विचार करत होते. खोके कसे मिळतील, मंत्रिपद कशी मिळतील, खाती कशी चांगली होतील, उद्धव साहेब बाजूला कसे होतील आणि आम्ही कसे येऊ याच्यात, हा विचार त्यांच्यात होता. हे लोकप्रतिनिधी तुम्हाला मान्य आहे? ही वृत्ती लक्षात घ्या तुम्ही. कारण ही गद्दारी जी झालेली आहे ही काही फक्त शिवसेनेची गद्दारी झाली नाहीये. ही गद्दारी जी झालेली आहे ती फक्त काही उद्धव साहेबांसोबत गद्दारी झाली नाहीये. ही गद्दारी ही माणुसकीची गद्दारी झालेली. आणि अशी माणसं ज्यांच्यात माणुसकी नाही आहेत हे आपले होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि मग सगळीकडे खोटं बोलत फिरत आहेत की हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो, आम्हाला फंड नव्हतं मिळत म्हणून बाहेर पडलो, आम्हाला आमच्या नवीन युतीत जायचं होतं म्हणून बाहेर पडलो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला सतत होती म्हणून बाहेर पडलो, आदित्य ठाकरे निळा शर्ट घालतात म्हणून बाहेर पडलो. बोलायला काही बोलू शकतात. पण हे तुम्हाला सांगतो, हे जे बोलतायत ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात, निर्लज्जपणे बोलतायत. हे ना तुम्ही ठरवलं पाहिजे की गद्दारांना महाराष्ट्र दाखवेल की प्रामाणिकपणा काय असतो. ही ताकद आपली एकजूट झाली पाहिजे. कारण हे जे सांगत आहेत मी तुम्हाला आज पण अभिमानाने सांगू शकतो की हा महाराष्ट्र जेव्हा आपण पुढे नेतो तो हा एक वेगळा प्रकार आपण या देशात केलेला की 2 पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, हे आपल्या सोबत आलेले. आपण हिंदुत्व सोडलं नव्हतं, त्यांनी त्यांची विचारधारा सोडली नव्हती. पण कुठेही आपल्यामध्ये वाद नव्हते निर्माण झाले, कुठेही भांडणं नव्हती निर्माण झाली. महाराष्ट्राला एकजूट करून आपण पुढे नेत होतो. कारण आपल्याला हेतू एकच होता, महाराष्ट्राचा शाश्वत विकास करायचा होता. होय, हिंदुत्व होतो ना आमचं, अजूनही आहे, रक्तात भगवा आहे. मुख्यमंत्री व्हायच्या आधी, मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही 2-3दा ते अयोध्येला गेलो, तिथे राम मंदिराला गेलो. उद्धव साहेबांनी सांगितलेलं पहिले मंदिर फिर सरकार, त्यावेळी देखील आपण आवाज बुलंद केला की मी बघून आलो रामाचं, भगवान श्री रामाचं दर्शन घेऊन आलो. तसंच आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 10 आपली जुनी मंदिरं त्याचं जतन करत होतो. मी स्वतः पुढाकार घेऊन नवी मुंबईमध्ये मी बघत असतो, तिरुपतीला अनेक महाराष्ट्रातून लोक जातात, त्या नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर आणलं. हे सगळं होत असताना मी अभिमानाने सांगू शकतो अजून एक गोष्ट की आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय जो होता तो आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्याला आपण 600 कोटी देणं लागत होतो, तो आपण दिला, हे अभिमानाने सांगू शकतो. शेवटचा निर्णय जो होता तो औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, हे सगळं करत असताना कुठेही जातीपातीमध्ये, धर्मामध्ये आपण वाद निर्माण केला नाही. आपण सगळ्यांना आपलं समजून चालत होतो आणि अजूनही चालणार. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातल्या माणसाला, प्रत्येक धर्माच्या माणसाला, प्रत्येक नागरिकाला, महिला असेल, पुरुष असेल, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सगळे, बुद्ध,
सगळ्या लोकांना बांधवांना वाटत होतं की उद्धव ठाकरे हा माझा माणूस आहे, माझा कुटुंब प्रमुख आहे, हे आपण महाराष्ट्र आणि हे आपलं हिंदुत्व सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. कुठेही 2.5 वर्षात दंगे झाले नाहीत. कुठे 2.5 वर्षात ना प्रांतामध्ये, ना तालुक्यांमध्ये, ना जिल्ह्यांमध्ये, ना समाजामध्ये, ना माणसांमध्ये कुठेही वाद निर्माण झाले नाहीत. दंगली निर्माण झालं तर प्रेम झालं एकमेकांसाठी. कारण कोविडच्या काळात आपण सगळी आपली ओळख बाजूला ठेवून महाराष्ट्र म्हणून एकमेकाला वाचवत होतो आणि देश म्हणून पुढे चाललेलो. हा आपला विश्वास होता एकमेकांवर. पण हेच कुठेतरी त्यांच्या पोटात दुखत होतं की अरे महाराष्ट्र पुढे चाललंय आणि महाराष्ट्र पुढे आला, हे जे वेगळं आपण जे काही नवीन घडवलेलं ते जर यशस्वी ठरलं तर देशात काहीतरी वेगळं चित्र बदलू शकतं आणि म्हणून ह्यांनी आपलं सरकार पाडलं. पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे, सगळे जे इथे बसलेले आहेत, तुम्ही सगळे माझ्या समोर उभे आहात, वरती पण आहेत, मागे पण आहेत, पुढे पण आहेत. समुदाय जो आहे तो गद्दारांनी येऊन पाहावा इथे एकदा, ही ताकद पाहावी. आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही लिहून घ्या, ज्या मिनिटाला यांचं एखादी सरकार येईल महाराष्ट्राचे 5 तुकडे पाडतील. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय, आम्हाला सर्वांना, ठाकरे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे, एकटं पाडण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला एक 32 वर्षाचा तरुण म्हणून तुम्हाला विचारत आहे, तुम्ही आम्हाला एकटं पडू देणार का? सांभाळून घेणार ना? कारण मला जगाला दाखवायचं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं आणि ते आपल्याला निर्माण करायचं आहे. जर तुम्ही मी तुमच्याकडे काही मागणार नाही ना, मतं मागायला आलो ना, काही मागायला आलो नाही, मी एक तरुण मुलगा म्हणून तुमच्याकडे एवढंच विचारतोय. हे आमच्या अंगावर येणार आहेत, अंगावर आलेले आहेत, संपवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार ना? मला तुम्ही दोन्ही हात वरती करून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. तुमची ताकद आमच्या सोबत आहे. कोणी संपवू शकत शिवसेनेला आणि महाराष्ट्राचे तुकडे कोणी पाडू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.